पोटनिवडणुकीकडे देशाचं लक्ष लागलं होतं. त्या बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांचा दणदणीत विजय झालाय. अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीत ही पहिलीच निवडणूक पार पडली आहे. बारामतीची ही पोटनिवडणूक बिनविरोध होणार असं म्हटलं जात होतं, मात्र उमेदवारी अर्ज भरताना मोठा ड्रामा पाहायला मिळालाय. काँग्रेसनं सुनेत्रा पवार यांच्या विरोधात उमेदवार उभा केला होता, मात्र सुनेत्रा पवार यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना फोन करत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची विनंती केली. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील सपकाळ यांना फोन करत काँग्रेसचा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात मागे घेण्याची विनंती केली. शरद पवार गटाच्या नेत्यांनी सपकाळ यांना फोन केला. शरद पवारांनी थेट राहुल गांधींना फोन करून याबाबत चर्चा केली आणि काँग्रेसनं आपला उमेदवार मागे घेतला. काँग्रेसनं उमेदवार मागे घेतल्यानंतर बारामती पोटनिवडणूक बिनविरोध होईल असं वाटलं होतं, मात्र करुणा मुंडे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांनी आपला अर्ज मागेच घेतला नाही. तसेच इतर 23 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध झाली नसली तरी सुनेत्रा पवारांनी दणदणीत विजय मिळवत अनेक रेकॉर्ड मोडले. सुनेत्रा पवार यांच्यासाठी सर्वच पक्षीय नेते धावून आल्याचं पाहायला मिळालंय. सुनेत्रा पवारांनी बारामतीतून अजित पवार यांच्या जागेवर निवडणूक लढवली. अजित पवारांचा मुंबईहून बारामतीकडे येताना विमान दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या जाण्यानं महाराष्ट्रावर शोककळा पसरली होती. अख्खा महाराष्ट्र दुःखात गेला होता. अनेकांना वाटत होतं की अजित पवार आपल्याला एवढ्या लवकर सोडून जाऊच शकत नाही, मात्र काही वेळानं कळलं की अजित पवारांच्या विमानाचा बारामती विमानतळावर भीषण अपघात झाला आणि ते आता आपल्याला सोडून गेलेत. अजित पवार गट हे सध्या महायुतीत आहे, त्यामुळे सुनेत्रा पवार देखील महायुतीच्याच उमेदवार होत्या, मात्र तरीही त्यांच्यासाठी राज्यातील सर्वच पक्ष एकत्र आल्याचं पाहायला मिळाले. या दुःखाच्या काळात आणि बारामती पोटनिवडणुकीत पवार कुटुंबही एकत्र पाहायला मिळाले. सुनेत्रा पवार यांना महायुतीकडून जरी निवडणूक लढवावी लागली असली तरी शरद पवार गटाने त्यांची मोठी मदत केली. शरद पवार हे आपल्या प्रकृतीमुळे सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराला जाऊ शकले नाही, मात्र शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार यांच्यासह इतर काही नेते बारामतीत सुनेत्रा पवार यांचा प्रचार करताना दिसले. राज्यात राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे 2 गट झालेत. शिवसेनेचे दोन्ही गट एकमेकांवर नेहमी टीका करताना दिसतात. दोन्ही गटातील नेते एकमेकांकडे पाहतही नाहीत, मात्र राष्ट्रवादीचे दोन्ही गट अनेकदा एकत्र आल्याचं पाहायला मिळालंय. अजित दादांच्या विमान अपघातानंतर रोहित पवारांनी प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. अजितदादांची शेवटची इच्छा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावी अशी होती, असं शरद पवार गटाच्या नेत्यांनी वारंवार सांगितलं. मात्र अजित पवार गटाच्या नेत्यांनी हा दावा खोडून काढला आणि आम्हाला काही माहीत नसल्याचं म्हटलं. अजितदादांच्या अपघातानंतर दोन्ही राष्ट्रवादी तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. त्यामुळे शरद पवार गट म्हणजेच सुप्रिया सुळे, रोहित पवार, सुनेत्रा पवारांचा प्रचार करणार का याकडे सर्व राज्याचं लक्ष लागलं होतं. मात्र सुप्रिया सुळे, शरद पवार यांनी आपले मतभेद वेगळे ठेवून सुनेत्रा पवारांचा प्रचार केला आणि सुनेत्रा पवारांनी मोठा विजय मिळवला. अजित पवार यांच्या जाण्यानंतर ही निवडणूक सोपी नव्हती. दादांच्या अपघातानंतर आता राष्ट्रवादीचं काय होणार अशी चर्चा सुरू झाली होती. अजित पवार गट आता पुन्हा शरद पवारांकडे जाणार आणि सुप्रिया सुळेंकडे पक्षाचं नेतृत्व जाणार असं म्हटलं जात होतं. मात्र सुनेत्रा पवार यांनी आपलं दुःख बाजूला ठेवत उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी सांभाळली. त्यांनी पक्षाची धुराही आपल्या खांद्यावर घेतली. यावेळी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या हातात आणि राष्ट्रवादी पक्ष जाणार अशी चर्चा सुरू झाली. मात्र सुनेत्रा पवारांनी काही निर्णय घेत हे दाखवून दिलं की अजित पवारांची जबाबदारी त्या चांगल्या प्रकारे सांभाळू शकतात. बारामतीच्या जनतेनं हे दाखवून दिलं की बारामतीचा वारसदार अजित पवार यांच्या नंतर सुनेत्रा पवारच आहेत. सध्या तरी शरद पवार गट आणि अजित पवार गट सुनेत्रा पवार यांच्यासाठी एकत्र आल्याचं दिसून आलंय. मात्र 2029च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार निवडणूक होणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 2024 विधानसभा निवडणुकीत अजित पवार विरुद्ध योगेंद्र पवार अशी लढत पाहायला मिळाली, तर लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी लढत पाहायला मिळाली होती. मात्र विधानसभेत बारामतीकरांनी अजित पवारांना आपली साथ दिली, तर लोकसभेत निवडणुकीत बारामतीकर सुप्रिया सुळेंच्या पाठीमागं असल्याचं दिसून आलं. सध्या तरी शरद पवार गटाचे नेते पुन्हा पवार विरुद्ध पवार अशी लढत नको असं म्हणताना दिसतायत. त्यामुळं बारामतीत पुन्हा पवार विरुद्ध पवार अशी निवडणूक न मिळण्याची शक्यता आहे. तसेच 2029च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता आहे, तर बारामतीतून सुनेत्रा पवार यांच्या जागेवर जय पवार विधानसभा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता सर्वांचं लक्ष 2029च्या निवडणुकांकडे असणार आहे. ब्युरो रिपोर्ट, NS मराठी.